नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 तारखेला विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनानंतर कराड दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कराड बाजार समितीमध्ये शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कराड दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर, राजेश पाटील वाटारकर, सुनील पाटील, डॉक्टर सुधीर जगताप यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. अजितदादा पवार यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी सगळेजण जमलो. अजितदादांच्याबद्दल बोलायचं तर सांगायचं खूप काही आहे सांगण्यासारखं, पण कंठ दाटून येतो. ह्या माणसाचा जन्म 22 जुलै 1959 रोजी देवळाली तालुका राहुरी येथे झाला. महाराष्ट्राचे थोर नेते माननीय श्री शरदचंद्र पवार साहेब यांचे ते पुतणे. पवार साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली सुरुवातीला एका साखर कारखान्याचे संचालक म्हणून दादांनी राजकारणात प्रवेश केला. त्याच्यानंतर दादांनी जिल्हा बँकेचे संचालक आणि त्यानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून सुद्धा दादांनी काम केलं. दादांच्या सार्वजनिक जीवनातील पहिला विजय ते सुरुवातीला लोकसभेवर निवडून आले आणि त्याच्यानंतर लोकसभेनंतर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दादा पहिल्यांदा निवडून आले आणि सलग 7 वेळा बारामती मतदारसंघाचं प्रतिनिधित्व दादांनी केलं. त्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सुरुवातीला राज्यमंत्री म्हणून काम केलं, विविध खात्यावर त्यांनी मंत्री म्हणून काम केलं आणि सलग 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा दादांनी काम केलं. दादांच्या जे काही गुण होते त्यामध्ये वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, स्वच्छता हा दादांच्या सगळ्यात वाखाणण्याचा. कुठलीही मीटिंग असू द्या, अधिकाऱ्यांच्या आधी अधिकाऱ्यांना सूचना असायच्या किंवा अधिकारी हे सर्व वेळेवर येणार. दादा सगळ्यांच्या आधी 5 मिनिटं त्या मीटिंगला पोहोचणार. हा दादांचा शिरस्त होता. अमोल मिटकर साहेबांचं मगाशी मी एक प्रतिक्रिया बघितली की अमोल मिटकर साहेब म्हणाले की माझ्यासारख्या ज्या स्वतःचं घर नसणाऱ्या माणसाला दादांनी आमदार केलं आणि दादांना मी म्हटलं दादा माझ्या घरी एकदा आपली पावलं लागू द्या, पण दादांना काही जमलं नाही. मग अमोल मिटकरींनी दादांची चप्पल नेऊन तिथं घरात त्या चप्पलची पूजा केली आणि घराची वास्तुशांती केली. अशी दादांच्यावर निष्ठा असणारी माणसं. तुम्हाला बिग बॉसच्या सूरज चव्हाणचंही माहित असेल की त्या व्यक्तीला त्यांनी घर बांधून दिलं आणि कालपासून एक टॅगलाईन येत्या की दादांचा शब्द हीच दादांची सही होती. दादांनी एखाद्याला जर शब्द दिला तर ते काम नक्की होत होतं. जे होणारं काम ते दादा होणार असंच सांगत होते, जे होणार नाही त्याला मात्र दादा नकार देत होते. एक उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या मित्रांनी सांगितलेली एक गोष्ट आहे की एक मुलगा बीएडला ऍडमिशन घ्यायसाठी गेला होता आणि दादांनी त्याचे मार्क लिस्ट बघितले आणि त्याला म्हणले की तू शिक्षक होऊ नकोस, कारण तुला मार्क आहेत 40-45%. शिक्षकापेक्षा तुला नोकरी देतो, पण तुला जर चांगले मार्क असतील तर तू शिकू शकतोस. अशा प्रकारे दादांचा होला एकदा हो म्हणले की ते काम होणार आणि एकदा नाही म्हणले की ते काम होणार नाही, असं दादांचा स्वभाव होता. आज दादांच्या निधनानं पूर्ण महाराष्ट्रावर शोककळा आहे. वैयक्तिक आपल्या कराड तालुक्याचं, कराड दक्षिण तालुक्याचं, रयत संघटनेचं खूप मोठं असं न भरून निघणार असं नुकसान झालेलं आहे. त्याचप्रमाणे पवार कुटुंबियावर जो शोक सागर पसरलेला आहे, मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की दादांच्या आत्म्याला शांती मिळते. इथे काल ज्यांचं दुःखद निधन झालं ते राजकारणातील एक धुरंधर राजकारण, त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणीचे नेते होते. कुठल्याही पक्षाशी अंगावर न घेता कुठल्याही वेळी कुणालाही अंगावर घेऊन सुद्धा लढणारे एक लढाऊ नेतृत्व होतं. तुम्हा आम्हाला सर्वांना ते परिचित आहेत. दादा काल गेले तर दिवसभर आपल्या थोडंसं आमच्या मनामध्ये इतकं सुंदर भावना आली की दिवसभर कुठेही लक्ष लागत नव्हतं की दिवसभर तोच विषय
TV ऑन केला तरी तोच विषय, मोबाईल ऑन केला तरी तोच विषय, थोडं ते हे होत होतं. आणि त्या याच्यामध्ये दादांनी जे आतापर्यंत जे केलेलं आहे या महाराष्ट्राने परिचित आहे. कारण स्पष्ट वक्तेपणा आणि अधिकाऱ्यांच्यावर किंवा प्रशासनावर पकड असलेला महाराष्ट्रातला एकमेव मराठी नेता म्हटलं तर दादांची ओळख होती. आणि सर्वांना माहिती होतं, सर्वांना एकत्र करून म्हणून दादांच्या या गेल्या इलेक्शन पासून दादांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून एकत्र येऊन आपल्याला एक आघाडी निर्माण केली पाहिजे आणि आपण एक चांगल्या पद्धतीनं एक प्रशासन तयार केलं पाहिजे अशा पद्धतीनं दादांनी आता चालू केलं होतं. पण नीतीनं एक वेगळंच हे केलं की दादा काल निघून गेले आपल्याकडनं आणि त्यांच्या जाण्यानं आपल्याकडे जी टोपी निर्माण झाली ती सावरण्याची सर्वांनाच हे मिळावे, चांगलं बळ मिळावं. त्याचबरोबर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कराड दक्षिण व किसान मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आदरांजली वाहतो आणि त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना त्यामध्ये बळ मिळावं, त्यांच्या सुद्धा कुटुंबियांना बळ मिळावं आणि त्यांच्या दादाच्या कुटुंबियाच्या पाठीशी आपण सर्वजण राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि दादांना पुन्हा एकदा आदरांजली वाहून थांबतो. नामदार अजितदादा पवार यांचं काल दुःखद निधन झालं. इथं बसलेल्या सुद्धा कुणाला आजही विश्वास नाही बसत नाही. अत्यंत वाईट घटना महाराष्ट्रासाठी. काल ज्या ज्या ठिकाणी जायचा प्रसंगाला लोक भेटतायत तिथे एकच चर्चा, जी ग्रामीण भागातला शेतकरी असेल, शेतमजूर असेल, महिला असेल, वाईट घटना. कारण महाराष्ट्राला एक दिशा देणारा आणि महाराष्ट्राचा ग्रामीण खऱ्या अर्थानं चेहरा, म्हणजे काय ग्रामीण भागात प्रश्न आहे याची पुरेपूर जाण, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचा भौगोलिक अभ्यास, प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या नेत्याची संपूर्ण कुंडली ज्या माणसाला माहिती होती ते अजितदादा पवार. कारण काल सकाळी सुद्धा या ठिकाणी ते बारामतीला निघाले त्यावेळेला बघितलं असेल तुम्ही टीव्हीवर त्याचं विश्लेषण करताना सुद्धा नको वाटतंय, ती टीव्हीच बघायला नको वाटतंय की हा नेता जो आपल्या महाराष्ट्राला लाभलेला होता आणि अजितदादांचं जाणं मरण हे प्रत्येकाला आहे. परंतु अजितदादांना ज्या मरणानं गाठलं त्यांच्या हे अत्यंत वेगळ्या वेळेत गाठलं आणि अत्यंत भयानक परिस्थिती. एक उमदा गाजरासारखा दिसणार स्टेजवर उभा राहिला आणि समोर बसणाऱ्या लोकांचं काय त्यांच्या मनामध्ये खतखत आहे हे स्टेजवरून एवढ्या लांबून ओळखणारा नाही. परंतु दादांच्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आता रडत बसून चालणार नाही. ते निश्चित म्हटले असते, त्यांचा जर आवाज आता निघण्याची व्यवस्था असती तर म्हटले असते रडत बसू नका कामाला. अरे येत्या 5 तारखेला या ठिकाणी लोकांच्या जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनाच्या निवडणुका आहेत, कामाला लागा तुम्ही. माझ्यासारखा एक माणूस तुमच्यात नसतो, तुम्ही हजारो लोक एक वार आणि येत्या 5 तारखेला मताचा पाऊस घड्याळ्याचे चिन्ह. ही खऱ्या अर्थानं दादांना श्रद्धांजली ठरेल. वाईट वाटतंय म्हणून उपयोग नाही. ही वाईट जी वेळ आलेली आपल्यावर ही त्यांना जर बरं वाटणार असेल वर तर 5 तारखेला तुम्हाला बरोबर काम करावं हे करा. आपापल्या गावामध्ये सांगा, आपापल्या भाऊकीमध्ये सांगा की अजितदादा अजूनही आपल्यात आहेत. कारण अशा माणसांचा इतका लोकांचे समरस असतात. ही लोक आपले लोकनेते विलास काका असतील की अनेक दिवस अनेक महिने लोकांना विसर पडला, तसा अजितदादांचा विसर अनेक वर्ष पडणार नाही लोकांना. ते आपल्यात आहे पण त्यांचा विचार या ठिकाणी केवळ ठेवणं आणि पुढं नेणं ही आपल्या सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. दादा काल आपल्यातून निघून गेले, त्यांच्या आत्म्यास या ठिकाणी ईश्वर चरणी चिरशांती लाभो ही या ठिकाणी मी त्यांना
सर्व सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, कराड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी सर्व या ठिकाणी उदयदादांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या कराड तालुक्यातल्या संस्था, त्यांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, सभासद आणि तमाम या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि मी माझ्या स्वतःच्या वतीनं दादांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि थांबतो. महाराष्ट्राचे कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा, यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी अत्यंत जड अंतःकरणानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. ज्यावेळी वैभवी घटनेची बातमी सकाळी कानावर पडली, मी सगळ्यात पहिल्यांदी नितीन काकांना फोन लावला. फोन उचलला नाही म्हणून मी आबाला फोन लावला. आबाने तो फोन घेतला, पण आबा जरी बोलू शकत नव्हते, कारण त्याला बोलून आलं आणि त्यांनी फोनवर हुंदका देतच सांगितलं घडलंय. आणि त्या क्षणाला मन इतकं सुन्न झालं की ज्या व्यक्तीनं त्या 4-6 महिन्यामध्ये एक जिव्हाळा, एक आपुलकी, एक आपलेपणाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण केली आणि पक्षप्रवेशाच्या सभेच्या वेळी अजूनही त्यांचं ते भाषण कानामध्ये सातत्याने गुंजत असतं की ते त्यावेळी म्हटले होते की काकांनी स्थापन केलेल्या रयत संघटनेतल्या कुठल्याही कार्यकर्त्याला असं वाटणार नाही की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादांबरोबर गेल्यानंतर आम्हाला राजकीय दृष्ट्या आगीतून फुपाट्यात पडल्यासारखं वाटणार नाही. मी प्रत्येक कार्यकर्त्याला, काकाच्या संघटनेला आणि उदयदादांना मी या ठिकाणी खंबीरपणे साथ देईन. आणि मगाशी आबा म्हटले तसं आहे की ते व्यक्तीचं एक वेगळं पण होतं. जे होणार आहे ते कुठल्याही परिस्थितीत होणारच. अत्यंत स्पष्ट वक्तेपणा होता. म्हणजे जो अनुभव आपण 40 वर्ष काकांचा घेत होतो, समाजकारण असेल, राजकारण असेल, यामध्ये काका हे अत्यंत स्पष्ट वक्ते होते, परखड होते. जे पटलं ते पटलं, जे नाही पटलं ते नाही पटलं. आणि ती धाटली, तोच तर कणखरपणा तुम्हा आम्हाला सगळ्यांना अजितदादांमध्ये दिसतो. आणि शेवटी
ज्यावेळी राज्यामध्ये विषम परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी आपल्या सर्वांना प्रश्न पडला होता की आता आपली राजकीय वाटचाल आपण कशा पद्धतीने करायची, कारण पुरोगामी विचार तर आपल्याला सोडता येत नव्हता आणि त्या पुरोगामी विचारसरणीतल्या कार्यकर्त्यांचं संरक्षण पण होणं गरजेचं आहे. अशा वेळी आपल्या समोर फक्त अजितदादांचं एक नाव दिसत होतं. ज्यावेळी त्यांच्याबरोबर चर्चा झाली, एक 2-3 बैठका झाल्या, आबाई होते त्या एका बैठकीला, त्यांचं सातत्यानं एकच सांगणं होतं की तुम्ही काही मागत नाही, पण तुमच्या संघटनेचं आणि कराड दक्षिण मधल्या सर्व, कराड तालुक्यातल्या सर्व पुरोगामी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांचं संरक्षण करणं, त्यांना सामाजिक राजकीय ताकद देणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. कारण तुम्ही ज्या विश्वासानं माझ्या बरोबर बोलताय, ज्या विश्वासानं तुम्ही आमच्या बरोबर काम करायला का आलात, त्या विश्वासानं मी तुम्हाला सांगतो की यापुढे सातत्यानं तुम्हाला शासनाची ताकद तुमच्या पाठीमागे मी उभी करत राहील. दुर्दैवानं आज दादा आपल्यात नाहीये. अनेक आठवणी आहेत. कालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हा दोघांना पुण्याला बोलवून घेतलं की तुमच्या जिल्ह्यामध्ये पक्षीय राजकारणामध्ये आपण जरी युतीत असलो तरी एकमेकांच्या समोर आहेत आणि त्यांची या ठिकाणी त्यांचं प्रचार असा आहे की आम्ही आता या ठिकाणी पूर्णपणे काबीज करणार आहे, तुम्हाला शून्य करणार आहे. त्यावेळी मी दादांना सांगितलं होतं, दादा ठीक आहे, त्यांच्याकडे सगळ्या साधन सामुग्रीची जरूर त्यांच्याकडे आमच्यापेक्षा जास्त संख्येने त्यांच्याकडे सर्व आहे, पण आज निश्चितपणाने एकच सांगतो की या प्रत्येक कराड तालुक्यातल्या नगरपालिकेमध्ये आपल्या विचाराची माणसं गेलेली आपल्याला दिसतील. त्यांचं प्रमाण किती आहे मी आज सांगू शकत नाही, पण आपले विचार त्या सभागृहात असतील एवढीच त्या ठिकाणी मी त्यांना ग्वाही दिली. नजीकच्या त्या काळामध्ये परत त्यांनी त्यांच्या पूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये पुढचा आपला संपर्क कमी झाला, पण जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी कराड तालुक्यामध्ये सभा देण्याचंही आपल्याला मान्य केलं, पण दुर्दैवानं ते होऊ शकतं. कारण त्यावेळी दादा त्यांच्या भाषणामध्ये म्हणले की भविष्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या पक्षाची, तुमच्या संघटनेची ताकद या ठिकाणी दाखवणं गरजेचं आहे, तर आम्हाला विकासाची कामं करत असताना ती अधिक सुलभ होऊ शकते. आपण सर्व या ठिकाणी दादांच्या आठवणीनं व्याकुळ आहोत, पण आपल्या समोर रण मानतो, आपल्याला पाठ दाखवून पळता येणार नाही. कारण शेवटी दादांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की नीतीचा फेरा कुणाला चुकत नाही. आज मी असेन, उद्या नसेन, पण पुरोगामी विचार, शाहू फुले आंबेडकरांचे विचार, यशवंत विचारसरणी ही समाजात अबाधित ठेवायची असेल तर तुम्हा आम्हाला या सर्व गोष्टींना पचवून या पुढच्या संघर्षासाठी तयार व्हावं लागेल. म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, उद्याच्या 5 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका मतदान होणार आहे. दादांच्या विचारसरणीचे, पुरोगामी विचारसरणीचे
आपल्या संघटनेचे कार्यकर्ते आपण या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभे केलेले आहेत घड्याळाच्या चिन्हावर. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे हे दुःख थोडस बाजूला ठेवून दादांना खऱ्या अर्थानं जर का आपल्याला श्रद्धांजली व्हायची असेल, त्यांचे विचार जर का आपल्याला जागृत ठेवायचे असतील, तर आपल्याला या सर्व उमेदवारांना निवडून आणावंच लागेल. या शोकसभेच्या निमित्तानं त्यांच्या कुटुंबावरती जो काही आघात झाला, कार्यकर्त्यांचं न भरून येणारं असं नुकसान झालं, त्या सर्वांना मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की बळ द्यावं आणि आपली कर्तव्य बजावण्यासाठी त्यांना सक्षम बनवावं. एवढीच मी त्यांना ही आदरांजली वाहतो आणि थांबतो. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझर इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.